नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाकडून महिलांसाठी राबवली जाणारी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये हे शासनातर्फे दिले जातात आणि याच योजनेबद्दल एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे। याबद्दलची सविस्तर आणि अधिकृत माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे। त्यांनी जाहीर केलेला आहे की अदिती तटकरे ज्या आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांच्याकडे 4.25 कोटी रुपयांचा चेक त्यांनी सही करून दिलेला आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे म्हणजेच मे महिन्याचा 11वा हप्ता वितरित करण्यात यावा याबद्दलच्या सूचना देखील त्यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी ज्या मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची वाट बघत होत्या, अशा सर्व लाडक्या बहिणींना आता 11वा हप्ता मिळण्याला मार्ग मोकळा झालेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। आज 21 तारीख आहे, उद्या 22-23 हे 2 दिवस चेक क्लिअरिंग वगैरे साठी जातील। जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण केली जाईल आणि 24ला शनिवार आहे, चौथा शनिवार आहे, सुट्टी आहे, त्यामुळे बँका बंद असतील, परंतु डीबीटी साठी कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही। तुम्हाला माहिती आहे सुट्टीच्या दिवशी देखील सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे हे वितरित झालेले आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आता या 2-3 दिवसांमध्ये नाही झाले तरी सोमवारपर्यंत सर्वांच्या खात्यावरती 1500 रुपये हे येऊन जाणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे। येत्या 2 ते 3 दिवसात किंवा सोमवारपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये जो मे महिन्याचा 11वा हप्ता आहे तो जमा करण्यात येणार आहे। अशा प्रकारची अधिकृत माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती होती। सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची आतुरता होती, तो हप्ता आता जमा होणार आहे। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। त्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।